आधुनिक आवर्त सारणीत घन क्रमांक 3 हा डी ब्लॉक म्हणजे डी खंडामध्ये येतो। तर यासाठी पण एक छानशी अशी ट्रिक आहे। घन क्रमांक 3 यामध्ये स्कँडियम, यट्रियम, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड असे 4 मूलद्रव्ये आहेत। तसं लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी ही स्वतंत्र आधुनिक आवर्त सारणीच्या खालच्या बाजूला एफ खंडाने दर्शवली जाते, एफ ब्लॉकने। परंतु जे घन क्रमांक 3 आहे त्यामध्ये स्कूल ऑफ यवतमाळ, लास्ट इन अकॅडमी। तर तुम्ही अशा प्रकारे घन क्रमांक 3 मधील जे मूलद्रव्ये आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता। सोपी ट्रिक आहे। घन क्रमांक 3 साठी स्कूल, स्कँडियम, यवतमाळ, यट्रियम, लास्ट, लॅन्थेनाइड आणि इन अकॅडमी ॲक्टिनाइड। तर तुम्ही 1 2 3 4 हे 4 मूलद्रव्य ह्या ट्रिक नुसार लक्षात ठेवू शकता। स्कूल ऑफ यवतमाळ, लास्ट इन अकॅडमी। घन क्रमांक 4 आधुनिक आवर्त सारणीतील घन क्रमांक 4 यासाठी एक छानशी ट्रिक आहे, ती आपण आज पाहणार आहोत। घन क्रमांक 4 टिटॅनियम, झिर्कोनियम, हाफनियम, रुदरफोर्डियम हे 4 मूलद्रव्य घन क्रमांक 4 मध्ये आहेत। ते डी ब्लॉक मध्ये येतात। डी खंड डी आधुनिक आवर्त सारणीचा त्याच्यामधला घन क्रमांक 4 त्यामध्ये जे 4 मूलद्रव्ये आहेत याची एक छानशी ट्रिक आहे, ती मी सांगतो। टी ना जर हाफ राफली घन क्रमांक 4 खंड डी साठी जी ट्रिक आहे, टीना जर हाफ राफली, टिटॅनियम, झिर्कोनियम, हाफनियम आणि रुदरफोर्डियम। घन क्रमांक 4 खंड डी यासाठी ट्रिक आहे।